हॅलो, आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कटाची झणझणीत अशी आमटी। त्यासाठी मी घेतलेला आहे फ्रेश कढीपत्ता आणि हे छान फ्रेश वाटण करून घेणार आहे त्यासाठी। आणि आहे फ्रेश कोथिंबीर, ओलं खोबरं, सुकं खोबरं, लसूण आणि आलं। आणि ही आहे आपलं डाळीचं पाणी, म्हणजेच आपण त्याला एळवणे बोलतो। आणि हे आता आपण मिक्सरमधून छान अशी पेस्ट ग्राइंड केलेली आहे ओल्या खोबऱ्याची। त्यात कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, लसूण सगळं घातलेलं आहे। आता आपण तेल तापायला ठेवलं आहे, त्यात घातलेली आहे छान मोहरी आणि जिरे छान फुलवून घ्यायचे। जिरे मोहरी छान तडतडले गेले पाहिजेत, मगच आपली फोडणी छान होते। आणि मस्त फ्रेश असा 2 पाणी कढीपत्ता घातलेला आहे मी आणि वाटून घेतलेला मसाला। हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। कुठेही आपल्याला घाई गडबड करायची नाही। थोडं टेस्टी खायचं आहे तर नक्कीच आपल्याला तेवढी मेहनत घ्यावी लागेल। हे आहे माझा कांदा लसूण मसाला, जो छान झणझणीत आहे, मस्त टेस्ट देतो, कलर देतो। ह्यात घालते मी अर्धा चमचा हळद आणि हा आहे किचन किंग मसाला। तुम्ही आवडीनुसार तुमचा कोणताही मसाला वापरू शकता। जो गरम मसाला असेल, जो तुमच्या आवडीचा असेल, तो घालून आपलं हे मिश्रण एकत्र करून छान भाजून घ्यायचं आहे। आणि ही आहे एळवणी, म्हणजे डाळीचं पाणी, ते आपण आता ॲड करणार आहोत त्यामध्ये। बघू शकता मस्त अशी एळवणी झालेली आहे माझी, घट्टसर कलरही छान आलेला आहे। आणि ते आता मी फोडणीत घालून घेतलेलं आहे। तसेच मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तेही घालून घेतलेलं आहे त्यामध्ये। आणि आपल्याला जर आमटी वाढवायची असेल, त्यात गरम पाणी घालायचं, कुठेही गार पाणी घालायचं नाही कोणत्याही आमटीला। बघा तुम्ही कलर बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, आमटीचं मस्त झालेली आहे, बघून खावीशी वाटते असा कलर आलेला आहे। आणि त्यात घालतोय आपण चवीनुसार मीठ, की मिठाशिवाय तुम्ही कितीही मसाले घाला, आपला पदार्थ हा टेस्टी होणारच नाही, त्यामुळे न विसरता मीठ घाला। आणि मी घातलेली आहे ही कोथिंबीरनं छान गार्निश केलेली आहे आणि मस्त दणदणून अशी उकळी आलेली आहे आमटीला। आणि मस्त अशी कटाची आमटी तयार आहे, बघू शकता तुम्ही।